शहरामध्ये जी आढावा बैठक झाली त्यामध्ये शहरामध्ये होणारी जे काही गुन्हे घडत आहेत, शहरामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुरळीतपणे काम करत आहेत की नाही याचा एकंदर आढावा घेण्यात आला। काही गुन्हेगारींच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष देणं अधिक गरजेचं आहे। चोरींचे प्रकार, घरफोडींचे प्रकार हे शहरामध्ये अधिक होताना दिसत आहेत आणि गुन्ह्यांवरती, गुन्हेगारांवरती कारवाया ह्या कमी प्रमाणामध्ये आहेत। त्याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज दिलेल्या आहेत। दुसरं, एकीकडे हा प्रश्न असताना दुसरीकडे काही चांगल्या कारवाया देखील होत आहेत। मागील 6 महिन्यापूर्वी आपले पोलीस आयुक्त पवारजी यांनी विशेष म्हणून नार्कोटिक सेलची त्यांनी स्थापना केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम मागच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 134 गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि 40 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी मागच्या 6 महिन्यामध्ये त्यांनी तिथे जमा केलेला आहे। जवळपास त्याच्यामध्ये 200 पेक्षाही जास्त लोक त्यांनी अटक केलेली आहेत। एक चांगली कारवाई ड्रग्सच्या बाबतीमध्ये जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित आहे ती आज मला इथे होताना दिसते। एक चांगलं काम इथे होतंय। तशा कारवाया अजून जास्त मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत, ह्या अजून अशाच चालू राहिल्या पाहिजेत, ह्या बंद होता कामा नये ह्याच्या देखील सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत। ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आज ड्रग्सच्या आहारी गेले दिसत आहेत आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर शाळांमध्ये पोलीस प्रशासन असेल, शिक्षक असतील, विद्यार्थी आणि पालक अशा चारही घटकांना एकत्र घेऊन तिथे काही उपक्रम राबवले पाहिजेत, अशा देखील सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज मी दिलेल्या आहेत। महसूल कर्मचाऱ्यांवरती जे काही अटॅक होत आहेत, जे काही त्यांच्यावरती हल्ले होत आहेत त्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामधील पोलीस प्रशासनाला देखील मी आजच सकाळी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षाचे असू द्यात त्या वाळू माफियांवरती कारवाई ही झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही हयगय करायची नाही आणि जर का महसुली कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर तिथे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। तशा सूचना मी आजच सकाळी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही पोलीस प्रशासनाला मी दिलेल्या आहेत।